अनिल रागात त्याच्या बायकोला श्वेताला म्हणाला, 2-2 मुलींना जन्म दिलास, पण एक मुलगा तू मला देऊ शकली नाहीस. मला असल्या बायकोची गरज नाही. श्वेता म्हणाली, अहो, या सगळ्यात माझा काय दोष? हे माझ्या हातात थोडीच आहे. हे सगळं देवाच्या हातात असतं. अनिल म्हणाला, मी तुला घटस्फोट देतो. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या 2 मुलींना घेऊन माझ्या घरातून निघून जा. श्वेता गावात राहणारी खूप साधी, सरळ, संस्कारी मुलगी होती. तिच्या 2 छोट्या छोट्या मुली होत्या आणि त्या तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद होता. श्वेता तिसऱ्यांदा आई होणार होती, पण यावेळी तिच्या मनात आनंदासोबत एक वेगळीच भीती पण होती. ती नेहमी तिच्या पोटावर हात ठेवून देवाकडे प्रार्थना करत असायची की देवा, यावेळी सगळं ठीक होऊ दे, मला मुलगा होऊ दे. तिचा नवरा अनिल कायम शांत असायचा. तो त्याच्या बायकोला म्हणायचा, श्वेता, मला एक मुलगा पाहिजे आहे. माझ्या घराला वारस हवा आहे. हे ऐकून श्वेता शांत बसायची. तिच्या डोळ्यात भीती आणि लाचारी स्पष्ट दिसत असायची. घरात तिची सासू होती. ती काही न बोलता सगळं बघत शांत बसलेली असायची. श्वेताला चांगलंच माहीत होतं की यावेळी जर तिला तिसरी मुलगी झाली तर तिचं आयुष्य पहिल्यासारखं राहणार नाही. हा विचार तिला आतल्या आत खात असायचा. दुसऱ्या दिवशी श्वेता काम करत बसली होती. तिच्या दोन्ही मुली तिच्या बाजूला खेळत होत्या, पण श्वेताचं मन बेचैन होतं. ती कायम पोटावर हात ठेवून देवाकडे प्रार्थना करत असायची. तेवढ्यात अनिल घरात आला आणि आलेल्या कठोर आवाजात म्हणाला, श्वेता, लक्षात ठेव, यावेळी मला मुलगाच पाहिजे. हे ऐकून श्वेताचे हात थांबले आणि तिने मान खाली घातली. डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. तिची सासू पण म्हणाली, मुलगाच तर घर सांभाळत असतो. सासूचं बोलणं ऐकून श्वेताचं मन तुटलं. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिला माहीत होतं, यावेळी मुलगी झाली तर सगळं बदलून जाणार आहे. काही दिवसांनी अनिल श्वेताला सोनोग्राफी करायला दवाखान्यात घेऊन गेला. श्वेता मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होती. चेकअप झाल्यानंतर दोघं शांतपणे डॉक्टरांचं बोलणं ऐकून घेत होते. श्वेता मान खाली घालून बसली होती. तिचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. थोड्या वेळाने डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितलं की बाळ एकदम ठीक आहे, पण यावेळी पण मुलगी आहे. हे ऐकून श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या नवऱ्याचा चेहरा कठोर झाला. तो काही न बोलता उठला आणि शांतपणे उठून निघून गेला. श्वेता पण हळूहळू त्याच्या मागे मागे जायला लागली. पूर्ण वाटेत ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत. श्वेताचं मन तुटलं होतं, तर अनिलच्या मनातला राग वाढतच चालला होता. घरी पोहोचले तेव्हा अनिलचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने श्वेताकडे बघितलं, जी डोळ्यात पाणी आणून शांतपणे उभी होती. तो रागात म्हणाला, मला मुलगा हवा होता आणि आता पण तुझ्या पोटात मुलगीच आहे. श्वेता रडून हळू आवाजात म्हणाली, अहो, हे माझ्या हातात नाही. ती तर देवाची मर्जी आहे. तेवढं तिची सासू मध्येच म्हणाली, बस, आता खूप झालं. आमच्या घराला वारस हवा आहे, पोरी नको आहेत. हे ऐकून अनिलने रागात त्याचा सरळ निर्णय ऐकवला. तो म्हणाला, श्वेता, मी तुला घटस्फोट देत आहे. नवऱ्याचा निर्णय ऐकून श्वेता सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती रडत म्हणाली, अहो अनिल, मी अवस्थेत आपल्या दोन्ही मुलींना घेऊन कुठे जाऊ? पण अनिलने काहीच उत्तर दिलं नाही आणि दाराकडे इशारा करून म्हणाला, आता हे घर तुझं राहिलं नाही. माझ्या घरातून तुझ्या पोरींना घेऊन निघून जा. श्वेताने एक नजर घरातून फिरवली, बॅग भरली आणि दोन्ही मुलींचा हात पकडून घरातून बाहेर आली. ती तिच्या माहेरी आली. डोळ्यातून पाणी येत होतं. तिची आई तिला अशी अचानक आलेली बघून तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काय झालं बाळा, तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? आईचं बोलणं ऐकून ती अजूनच रडायला लागली आणि नंतर स्वतःला सावरत म्हणाली, आई, अनिल मला घटस्फोट देणार आहेत. मुलीचं बोलणं ऐकून तिच्या आईला धक्का बसला. त्यांना मुलीची काळजी वाटायला लागली. तिची आई म्हणाली, घटस्फोट? पण का? श्वेता, असं काय झालं? श्वेता रडत म्हणाली, आई, त्यांना मुलगा हवा आहे. पण आई, हे तर देवाच्या हातात आहे ना, यात मी काय करू शकते? हे ऐकून तिच्या आईच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. त्यांनी मुलीला घट्ट टाळून मिठी मारली आणि म्हणाली, श्वेता, काळजी करू नकोस. देवावर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. श्वेता आईच्या गळ्यात पडून खूप रडली
आता श्वेता तिच्या मुलीसोबत माहेरी राहायला लागली. थोड्याच दिवसात अनिल आणि तिचा घटस्फोट झाला. दिवस खूप कठीण होते, पण तिने हार मानली नाही. ती तिच्या दोन्ही मुलींकडे बघून स्वतःला मजबूत बनवत असायची. ती घरात बसून कपडे शिवायला लागली. गावातल्या लोकांकडून तिला काम मिळत असायचं. त्यातच ती त्यांचा घरखर्च चालवत असायची. दिवसभर ती काम करत असायची, फक्त यासाठी की तिच्या मुलींना कुठल्या गोष्टींची कमी पडू नये. रात्री ती खूप थकलेली असायची, पण देवावर तिचा विश्वास होता की देव सगळं ठीक करेल. याच आशेवर ती दिवस काढत होती. इकडे श्वेता घरातून गेल्यामुळे अनिलचं घर एकदम मोकळं भकास झालं होतं. पण त्याच्या मनात अजून पण मुलाची इच्छा बाकी होती. एक दिवस त्याची आई म्हणाली, अनिल, आता अजून वेळ वाया घालवू नकोस. दुसरं लग्न कर. मला घराला वारस हवा आहे. बरोबर त्याच वेळी शेजारच्या एका बाईने त्याच्यासाठी स्थळ आणलं. त्याच्या आईला ती मुलगी पसंत पडली. तिचं नाव मनीषा. लगेच त्या दोघांचं लग्न पक्कं झालं. अनिल पण जास्त काही बोलला नाही आणि त्याने लग्नाला होकार दिला. काही दिवसातच त्या दोघांचं लग्न झालं. मनीषा घरात येताच अनिलच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद आला. त्यांना आशा होती की आता सगळं ठीक होईल. अनिलने पण आशेने त्याचा नवीन संसार परत आनंदाने सुरू केला. त्याच्या आई आनंदात म्हणाली, अनिल, तू बघ, आता माझी नवीन सून आपल्याला आपल्या घराचा वारस नक्कीच देईल. अनिलने पण हसून होकार दिला. जणू त्याला पण विश्वास होता. पण त्याला हे माहीतच नव्हतं की पुढे काय होणार आहे. गावात पण ही गोष्ट पसरली की अनिलने श्वेताला घटस्फोट दिला आणि तिच्या दोन्ही मुलींच्या सोबत तिला घरातून बाहेर काढलं. गावातल्या लोकांना श्वेतासाठी खूप वाईट वाटलं. तिची काहीही चूक नसताना तिने खूप काही सहन केलं होतं. गावातले काही लोक तर तिच्या हक्कासाठी बोलत होते. तिच्याबद्दल चांगलंच सगळ्या लोकांच्या तोंडातून निघत होतं. श्वेता तिच्या माहेरी अवघड परिस्थितीत जगत होती. ती दिवसभर काम करत असायची. तिच्या मुलींसाठी जीव तोडून मेहनत करत असायची. काही बायका तिची अवस्था बघून थोडे जास्त पैसे तिला देऊन जायच्या. हा विचार करून की ती एकटी आहे, बिचारी आहे, श्वेता पण गपगुमान ते पैसे ठेवून घेत असायची आणि मनातून देवाचे आभार मानत असायची. हळूहळू वेळ पुढे निघून गेली आणि श्वेताला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं. तिची परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. एक दिवस श्वेताच्या पोटात दुखायला लागलं. ती पोट पकडून खाली बसली. तिची आई पळत तिच्या जवळ आली. श्वेता म्हणाली, आई, माझ्या पोटात खूप दुखायला लागलं आहे. तिच्या आईने लगेच बाजूच्या लोकांच्या मदतीने तिला दवाखान्यात दाखल केलं. तिची आई बाहेर काळजीत बसली होती. त्यांना प्रत्येक क्षण जड वाटत होता. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नर्स बाहेर आली. श्वेताची आई बेचैन होऊन नर्सला म्हणाली, काय झालं? नर्स त्यांचं अभिनंदन करत बाळाला त्यांच्याकडे देत म्हणाली, मावशी, तुम्हाला नातू झाला आहे. हे ऐकून तिच्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी मुलाला घट्ट मिठीत पकडलं. आत श्वेता मनातल्या मनात देवाचे आभार मानत म्हणाली, देवा, तुझे खूप खूप आभार. श्वेता तिच्या मुलाला कुशीत घेऊन झोपली होती. तिच्या डोळ्यात आनंद आणि शांती दोन्ही होतं. तिच्या दोन्ही मुली आनंदाने बाळाकडे बघत होत्या. तिची थोरली मुलगी आर्या निरागसपणे म्हणाली, आई, आपण बाळाचं नाव काय ठेवायचं? श्वेता हसली. तिच्या दोन्ही मुलींना जवळ घेतलं आणि प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. त्या दोघी एकटक बाळाकडे बघत होत्या. श्वेताच्या घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं. श्वेता आता तिच्या तिन्ही मुलांच्या सोबत आनंदात तिचं आयुष्य जगायला लागली. दुसरीकडे अनिलच्या घरातली शांती संपत चालली होती. लग्नाला वर्ष झालं तरी त्याच्या बायकोने गुड न्यूज दिली नव्हती. त्याच्या आईच्या डोळ्यातली चमक आता काळजीत बदलायला लागली. त्या शांत बसून कसला तरी विचार करत असायच्या. अनिल पण मनातून तुटायला लागला होता. ज्या मुलाच्या आशेने त्याने दुसरं लग्न केलं होतं, आता ती आशा पण तुटताना दिसायला लागली होती. त्याने मनीषाला खूप डॉक्टरांकडे दाखवलं. तिच्यावर उपचार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. ना आनंद आणि नाही शांती, फक्त वाट बघणं आणि बेचैनी. एक दिवस श्वेताच्या गावातली एक बाई अनिलच्या घरी आली. ती त्यांची पाहुणी होती. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यानंतर ती बोलता बोलता म्हणाली,
श्वेताला मुलगा झाला आहे हे ऐकून अनिलचे डोळे मोठे झाले. त्याला आणि त्याच्या आईला धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्याची आई हैराण होऊन म्हणाली, हे कसं काय होऊ शकतं? डॉक्टरांनी तर मुलगी आहे म्हणून सांगितलं होतं. घरात शांतता पसरली. अनिलच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसायला लागला. आता त्याला त्याचा बोललेला प्रत्येक शब्द आठवायला लागला. काही वेळाने ती पाहुणी त्यांच्या घरातून निघून गेली. पण ती गेल्यानंतर घरातलं वातावरण खूप विचित्र झालं होतं. अनिलच्या मनातलं ओझं वाढतच होतं. अनिल आता मनीषासोबत नीट वागत नव्हता. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारायला लागला. एक दिवस रागात म्हणाला, मनीषा, तू मला मुलगा देऊ शकत नाहीस. मी तुझ्याकडून काय अपेक्षा करत बसलो होतो? हे ऐकून मनीषा सुन्न झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, अहो, यात माझी काय चूक? हे तर देवाच्या हातात आहे. पण अनिल काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो रागात घरातून निघून गेला. मनीषा तिथेच लाचार होऊन त्याला जाताना बघत राहिली. इकडे श्वेताचं आयुष्य हळूहळू सुधारायला लागलं. तिच्या दोन्ही मुली आता शाळेत जायला लागल्या. मन लावून अभ्यास करत असायच्या. श्वेता रोज सकाळी त्यांचं आवरून त्यांना शाळेत पाठवत असायची. मुलींना पण आईची मेहनत समजायला लागली होती. त्यामुळे त्या पण मन लावून शिकत होत्या. म्हणजे एक दिवस त्या त्यांच्या आईचा आधार होतील. त्यांचं घर लहान होतं, पण त्या घरात सुंदर भविष्याची आशा होती. इकडे अनिल आता जास्तच कठोर वागायला लागला. तो सारखा मनीषावर चिडत असायचा. तिला टोमणे मारत असायचा. त्याची आई आत्ता पण पहिल्यासारखीच बघून शांत बसलेली असायची. पण आता त्यांना हे सहन होत नव्हतं. घरातली शांती संपत चालली होती. त्या सारख्या काळजीत राहायला लागल्या. आणि त्यातच एक दिवस त्या देवाघरी गेल्या. अनिल आईच्या डोक्याजवळ बसून रडायला लागला. त्यांचा अंतिम संस्कार केला. त्यानंतर अनिल खूप उदास राहायला लागला. मनात एकच विचार होता. त्याची आई नातवाचं तोंड न बघता देवाघरी गेली. आता त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायला लागली. मनात म्हणाला, त्यावेळी मी श्वेताला घटस्फोट दिला नसता तर ही वेळ आलीच नसती. पण आता वेळ हातातून निघून गेली होती. एक दिवस अनिल रागात मनीषासमोर येऊन उभा राहिला. मनात दुःख आणि डोळ्यात राग दिसत होता. तो कठोर आवाजात म्हणाला, तू मला मुलगा देऊ शकत नाहीस. त्याच नातवाची वाट बघत माझी आई मला सोडून गेली. नवऱ्याचं बोलणं ऐकून मनीषा सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. अनिल म्हणाला, आता तू या घरात राहायचं नाहीस. मी तुला सोडून देत आहे. हे ऐकून मनीषाचे हातपाय थरथरायला लागले. ती रडत म्हणाली, अहो, असं करू नका. माझं या जगात कोणीच नाही. मी कुठे जाणार? पण अनिलचं मन आता दगडाचं झालं होतं. त्याने एकदाही मनीषाकडे बघितलं नाही. मनीषाने गपगुमान तिची बॅग भरली आणि डोळ्यात पाणी घेऊन त्या घरातून निघून गेली. रस्त्यावर एकटी चालत होती. प्रत्येक पावलावर तिची हिंमत तुटत चालली होती. शेवटी ती नाईलाजाने भावाच्या घरी गेली. आता अनिल दिवसभर त्या मोकळ्या भकास घरात एकटा पडलेला असायचा. ना काम करायला बाहेर जायचा आणि नाही कुणाशी बोलत असायचा. त्याची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तो डिप्रेशनमध्ये गेला होता. गावातले लोक त्याच्यावर दया दाखवून कधी कधी त्याला जेवायला द्यायचे. पण अनिलच्या मनात फक्त एकाच गोष्टीनं घर केलं होतं की मी श्वेताला घटस्फोट दिला नसता तर बरं झालं असतं. आणि हा एकच विचार त्याला मनातून तोडत होता. वेळ पुढे निघून गेली. दिवस महिन्यात आणि महिने वर्षात बदलून गेले. बघता बघता अशीच कितीतरी वर्ष निघून गेली. श्वेताच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या होत्या. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. दोघीही डॉक्टर बनल्या होत्या आणि चांगल्या दवाखान्यात नोकरी करत होत्या. त्यांची मेहनत रंगाला आली होती आणि त्यांचं आयुष्य बदललं होतं. श्वेता देवाचे मनापासून आभार मानत होती. तिच्या मनात आता शांती होती. आयुष्यात सुख होतं. तेच कितीतरी वर्षाच्या मेहनतीनंतर मिळालं होतं. तिचा मुलगा पण कॉलेजमध्ये होता आणि मन लावून शिकत होता. श्वेताने गावातच एक छान घर बांधलं होतं. तिची आई पण काही महिन्यांपूर्वीच तिला सोडून देवाघरी गेली. श्वेता आई गेल्यामुळे खूप दुःखी होती.
पण ती हिमतीने आयुष्य पुढे जगत होती. गावातले लोक जेव्हा तिच्या मुलींना यशस्वी झालेले बघायचे तेव्हा एकमेकांना बोलत असायचे की मुली ओझं असतात, पण बघा याच मुली आज तिच्या आईचा आधार बनल्या आहेत. मुली ओझं नाही तर देवाचा आशीर्वाद असतो आणि ज्या घरात देवाची कृपा असते त्याच घरात मुली जन्माला येतात. अनिल आता म्हातारा झाला होता. तो सारखा आजारी असायचा. एक दिवस अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. म्हणून गावातल्या लोकांनी त्याला दवाखान्यात नेलं. काही वेळाने एक डॉक्टर त्याचं चेकअप करायला आली. ती त्याची थोरली मुलगी आर्या होती. आर्या म्हणाली, काका तुम्हाला काय त्रास होतो? अनिल हळू आवाजात म्हणाला, डॉक्टर माझी तब्येत ठीक नसते. श्वास घ्यायला त्रास होतो. मी एकटा राहतो. माझं कोणीच नाही. हे ऐकून तिच्या मनात त्याच्यासाठी दया आली. ती त्याला सांत्वना देत म्हणाली, काका तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यावर उपचार फ्रीमध्ये करू. अनिलने तिच्याकडे बघितलं पण तिला ओळखलं नाही आणि नाही आर्याने तिच्या बापाला ओळखलं. आर्या त्याच्यावर उपचार करायला लागली. काही दिवसांच्या उपचारानंतर त्याची हालत सुधारली होती. तो कमजोर होता पण स्वतःला सांभाळू शकत होता. एक दिवस त्याने आर्याला त्याच्या जवळ बोलावले आणि तिचे आभार मानत म्हणाला, डॉक्टर तुम्ही जे माझ्यासाठी केलं आहे ते मी कधीच विसरणार नाही. आर्या हसली आणि म्हणाली, काका हे मी तुमच्यावर केलेले उपकार नाहीत. माझ्या आईने मला शिकवलं आहे की ज्याला मदतीची गरज असेल त्याला मनमोकळेपणाने मदत करत जा. तिच्या या बोलण्याने त्याच्या मनात घर केलं होतं. काही दिवसांनी अनिल त्याच्या घरी परत आला. त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मोकळं घर त्याला खायला उठत होतं. तो मनात म्हणाला, मला एकदा तरी श्वेताला जाऊन भेटायला पाहिजे. माहीत नाही ती कुठल्या परिस्थितीत जगत असेल. माझ्या मुली कशा असतील, जिवंत पण आहेत का नाहीत. असा विचार करून तो काही वेळ शांत बसला. नंतर मनात म्हणाला, मरायच्या अगोदर मला एकदा तरी तिची माफी मागायला हवी. कदाचित ती मला माफ करेल. नंतर त्यांनी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तो श्वेताच्या गावी निघाला. गावात उतरला आणि तिच्या घराकडे चालायला लागला. प्रत्येक पावलावर त्याचं काळीज धडधडत होतं. डोळ्यात पश्चाताप आणि मनात भीती होती. गावात एका माणसाला श्वेताच्या घराचा पत्ता विचारला. तो माणूस त्याला इशारा करून दाखवत म्हणाला, तो समोर जो बंगला दिसत आहे ना तो श्वेताचा आहे. अनिलने समोर बघितलं. एक सुंदर मोठा बंगला होता. तो काही वेळ तिथेच उभा राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता. हळूहळू तो त्या बंगल्याच्या गेटजवळ जाऊन पोहोचला आणि थरथरत्या हाताने बेल वाजवली. काही वेळाने घरातून बाहेर गेटसमोर एक मुलगा आला. तो हैराण होऊन म्हणाला, बाबा तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोण पाहिजे? अनिलच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. खूप मुश्किलीने म्हणाला, बाळा हे घर श्वेताचं आहे का? तो म्हणाला, हो हे घर त्यांचंच आहे. पण परत हैराण होऊन म्हणाला, तुम्ही त्यांना कसं ओळखता? तुम्ही त्यांचे कोण आहात? त्याचा प्रश्न ऐकून अनिल काही वेळ शांत बसला. भरल्या आवाजात म्हणाला, बाळा अगोदर तू सांग, तू श्वेताचा कोण आहेस? तो म्हणाला, श्वेता माझी आई आहे. हे ऐकून अनिलच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. नंतर हळू आवाजात म्हणाला, बाळा तुझ्या आईला बाहेर बोलव. राहुल म्हणाला, हो तुम्ही थांबा, मी आईला बोलावून आणतो. असं म्हणत तो आत गेला आणि त्याच्या आईला घेऊन बाहेर आला. अनिल बाहेर उभा राहून श्वेताची आतुरतेने वाट बघायला लागला. श्वेता लगेच बाहेर आली. अनिलला समोर बघून ती थांबली. तिचे डोळे मोठे झाले. नंतर म्हणाली, अनिल तुम्ही? अनिलने मान खाली घातली. श्वेताचे डोळे पण त्याला बघून भरून आले. पण मनात वर्षापासूनचे दुःख भरले होते. ती रागात म्हणाली, आता इथे का आला आहात? जेव्हा मला माझ्या मुलांना तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होता? जेव्हा मी माझ्या मुलींसोबत रस्त्यावर भटकत होते तेव्हा तुम्ही कुठे होता? अनिल रडत म्हणाला, श्वेता मी तुझा गुन्हेगार आहे. मी तुला, माझ्या मुलींना, सगळ्यांना गमावून बसलो.
मला माफ कर. मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो. त्याचं बोलणं ऐकून श्वेताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती वेदनेत तळमळत म्हणाली, तुम्ही फक्त मला सोडलं नव्हतं, तर आपल्या मुलींना ओझं समजून नाकारलं होतं. अनिल मान खाली घालून उभा होता. तो रडत म्हणाला, श्वेता, मरायच्या अगोदर फक्त तुझी एकदा माफी मागायची होती. दोघं आपापल्या भूतकाळाच्या ओझ्याखाली समोरासमोर उभे होते. राहुल हैराण होऊन म्हणाला, आई, हे कोण आहेत? श्वेताने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, हे तुझे वडील आहेत. त्यांनी आपल्याला घरातून हाकलून दिलं होतं. काही वेळातच तिच्या दोन्ही मुली दवाखान्यातून घरी परत आल्या. दारात उभ्या असलेल्या अनिलला बघून आर्या चकित झाली. आर्या हैराण होऊन म्हणाली, अरे, हे तेच काका आहेत ना, ज्यांच्यावर आपण दवाखान्यात फ्रीमध्ये उपचार केले होते? आर्याने श्वेताकडे बघितलं आणि म्हणाली, आई, हे कोण आहेत? भरल्या आवाजात श्वेता म्हणाली, आर्या, हे तुझे बाबा आहेत, ज्यांनी आपल्याला घरातून हाकलून दिलं होतं. हे ऐकून दोघी एकदम शांत झाल्या. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. अनिल शर्मेने मान खाली घालून म्हणाला, पोरांनो, मला माफ करा. मी तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे. आर्या हळू आवाजात म्हणाली, आई, बाबांना माफ कर. हे आमचे जन्मदाते वडील आहेत. आई, देव पण माफ करणाऱ्याला पसंत करतो. राहुल पण आईला म्हणाला, आई, बाबांना माफ कर. श्वेताच्या डोळ्यातून पाणी येत होतं. नंतर श्वेता अनिलकडे बघून म्हणाली, मी तुम्हाला माफ करते. हे ऐकून अनिल रडायला लागला. राहुल आणि आर्याने अनिलचा हात पकडला आणि त्याला घरात घेऊन आले. त्या दिवसानंतर सगळे एका छताखाली आनंदात राहायला लागले. घरात परत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वेळेने हे सिद्ध करून दाखवले होते की मुली ओझं नसतात, तर वेळ आल्यावर त्याच सगळ्यात मोठा आधार बनतात.